कोल्हापूरमध्ये वाहतूकदार संघटनेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आणि या दरम्यान दाभोळकर कॉर्नरवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील झाली। या सगळ्या प्रकारानंतर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातली वाहतूक काही काळ ठप्प पडलेली होती। आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। या सगळ्याचा आढावा आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी सुनील काटकर यांनी घेतलाय, आपण पाहूया। मालकरी आता करणार आहे 15 तारखेला। ते फक्त आमचा जो रस्त्याचा चलन म्हणजे काय, रस्त्याला जे कॅमेरे लावल्यात त्यासाठी एक कॅमेरा एक्सप्रेस रोडला पुन्हा ते बॉम्बे पर्यंत एका कॅमेऱ्याला 21 कॅमेरे टोटल आहेत। एका कॅमेऱ्याला लाईट पट्ट्यात गाडी घेतली तर त्याला 5,000 रुपये फाईन आहे। आणि हो एक्सप्रेस केलाय कशासाठी, प्रवाशांना लवकर पोहोचवायचं। हे जर कॅमेरा लावून तुम्ही दंड जर मालकाशी डबरात घाला सर, तर आम्ही ड्रायव्हर लोक गाड्या पण चालवणार नाही, काही करणार नाही। मालकाशी डबरात घालायचं काय टोटल आम्ही रस्ता आंदोलन म्हणजे करणारच आहे। मालकाशी आम्ही गेल्यावेळी पण उपोषणाला बसलेला आहे। आम्हाला सण येत नाही, आमचे मालक व्यवहारानं चालतात, त्यांना व्यवहारानं हिशोब मिळाला पाहिजे। पोलिसांजवळ एंट्री घेतात पोलिस ड्रायव्हर आंदोलन आणि मागून परत ते फोटो मारून इंटरव्ह्यू लावतात मालकांना। ते टोटली बंद व्हायला पाहिजे। मी तुमच्यातर्फे एक ड्रायव्हर लोकांना आवाहन करतोय की मालकांना पण सपोर्ट देऊन जर तुम्ही आहे तिथे गाड्या थांबवल्या, अख्खं देश थांबल। कारण ड्रायव्हर ही काय चीज आहे की अख्ख्या मंत्र्या लोकांना, आमदार लोकांना हे समजायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।